तुमचा पहिला प्रश्न आहे, अंघोळ करताना लघवीला जाण्याची तीव्र इच्छा होणे हे कोणत्या आजाराचे लक्षण आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए कर्करोग, ऑप्शन बी शुगर, ऑप्शन सी संसर्ग, ऑप्शन डी मधुमेह. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी संसर्ग. तुमचा दुसरा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात फक्त 2 जिल्हे आहेत? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी आसाम, ऑप्शन डी सिक्कीम. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए गोवा. तुमचा तिसरा प्रश्न आहे, भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी ब्रिटिश राजा कोण होता? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए पंचम, ऑप्शन बी एडवर्ड 8वा, ऑप्शन सी जॉर्ज 6वा, ऑप्शन डी एलिझाबेथ दुसरी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी जॉर्ज 6वा. तुमचा चौथा प्रश्न आहे, गुलाब हे कोणत्या देशाचे राष्ट्रफूल आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी फ्रान्स. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका. तुमचा पाचवा प्रश्न आहे, पुनर्जागरणाचे जनक कोणाला म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए राजा राम मोहन रॉय, ऑप्शन बी ईश्वरचंद्र विद्यासागर, ऑप्शन सी दयानंद सरस्वती, ऑप्शन डी ज्योतिबा फुले. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए राजा राम मोहन रॉय. तुमचा 6वा प्रश्न आहे, सूर्यफूल कोणत्या देशाचे राष्ट्रफूल आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए रशिया, ऑप्शन बी युक्रेन, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी जर्मनी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी युक्रेन. तुमचा 7वा प्रश्न आहे, भारताची पहिली अणुचाचणी केव्हा आणि कुठे झाली? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए 1974 मध्ये पोखरण, ऑप्शन बी 1971 बंगळुरू, ऑप्शन सी 1998 सुरत, ऑप्शन डी 1965 पुणे. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1974 पोखरण. तुमचा 8वा प्रश्न आहे, भारतीय संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए 26 नोव्हेंबर 1946, ऑप्शन बी 9 डिसेंबर 1946, ऑप्शन सी 26 जानेवारी 1947, ऑप्शन डी 15 ऑगस्ट 1947. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 9 डिसेंबर 1946. तुमचा 9वा प्रश्न आहे, समोसे खाल्ल्याने कोणता आजार होतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए बद्धकोष्ठता, ऑप्शन बी शुगर, ऑप्शन सी कर्करोग, ऑप्शन डी टीबी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए बद्धकोष्ठता. तुमचा 10वा प्रश्न आहे, मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण किती असते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए 5 ते 6 लिटर, ऑप्शन बी 7 ते 8 लिटर, ऑप्शन सी 9 ते 10 लिटर, ऑप्शन डी 1 ते 2 लिटर. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.